भाऊ, आजच्या महासभेमध्ये जे आहे आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही अशी तक्रार आपण सभागृहात केली. नेमकं काय विषय होता? हे तक्रार ऍक्च्युली तक्रार नव्हती, पण जे विषय येतात भंगाणे गोल्ड राजवाडी कलेक्शन, सर्वात चांगलं, सर्वात मस्त. त्यांच्या प्रत्येक विषयाच्या पुढे एक सूचक अनुमोदक म्हणून त्या विषयाला लागून एक क्रायटेरिया असतो जो मान्यता प्राप्त प्रत्येक विषयाला मान्यता प्राप्त करतो. तर आमचं फक्त हेच क्लेम होतं की बा आम्हाला तुम्ही विचारत नाही किंवा विश्वासात घेत नाही, तर तुम्ही तुमच्या ठराव तुम्हाला मंजूर करायला तुम्ही मंजूर करू शकता. पण आम्ही ही जे या पंचवार्षिकचं जे इलेक्शन आहे आम्ही सोबत लढलेले आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघांची युती होती. तर त्या युतीप्रमाणे तुम्ही युतीप्रमाणे तुम्ही तो युती धर्म पाळला गेला पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन महासभेतले जे काही विषय ते सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे. आमचं म्हणणं हेच होतं. नंतर आम्हाला असं कळतं की बा त्यांच्यातले लोक विरोध करतात त्यांच्याच विषयाना, तर ते चुकीचं आम्हाला वाटलं. म्हणून ते आम्ही भर सभेमध्ये आम्ही तिथे सर्व नगरसेवकांकडनं मी पुढाकार घेऊन ते माझं म्हणणं मांडलं. जर इथे बघितलं तर भाऊ, आता आपलं जी सत्ता आहे ती आपली इथे असताना सत्ताधारी नगरसेवकांनाच या ठिकाणी आंदोलन करायची वेळ येते. जेव्हा मी खुलासा केला त्या टायमाला मी सांगितलं की बुवा सत्ताधारी पक्षाचे जे नगरसेवक आहे विजय बांधल, त्यांनी 2 दिवसापूर्वी इथे आंदोलन केलं. त्यानंतर वैशाली ताई आहे, त्यांनी नितीन सपके यांनी स्वतःच्या स्वखर्चाने रस्त्याचे खड्डे बुजले. तर अशी परिस्थिती आली नाही पाहिजे. आणि अशी परिस्थिती सगळी येत असताना आम्हाला असं वाटतं की बुवा याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. 2.5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आम्हाला त्या 50 लाख 1 कोटी लगेच भेटून द्यायचे मनपा निधीमध्ये. पण आता परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. तर सर्व नगरसेवकांच्या वतीनं मी तिथे माझ्या वतीने खूप प्रयत्न केला की या सगळ्या गोष्टींचा एक वे आउट निघू शकतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सोबत घ्या, तुम्ही पण काम करा ना, आम्हाला पण काम करू द्या. तर आम्ही आज नागरिकांसमोर जाऊन आम्ही त्यांना काही उत्तर देऊ शकत नाही. आज आपल्याकडे पैसे नाही आहे महापालिकेला आणि आपल्याला मोठा सपोर्ट आहे. पालकमंत्री आहे, गिरीश भाऊ महाजन आहे, आमदार आहे, महापौर आहे, सर्व आपल्या सोबत असल्यावर आपण आज पैशाने मागे पडलेले आहे. तर फक्त आमचं इतकं म्हणायचं की बा आपण आपल्या वतीनं सर्व मिळून त्यांना एक ज्येष्ठ जे आमचे पालकमंत्री आहे गिरीश भाऊ यांना सगळ्यांना सांगून आपण काहीतरी पैशांचं आपण शासनाकडनं पैशाची मागणी कशासाठी करू शकता, इतकं आमचं म्हणणं आहे.